सर्वांपर्यंत जमलेले आहात. आमचे गुरुवर्य शिवाजी सुद्धा इथं आहे आणि मला सगळ्यांना स्वभाव माहिती आहे की मी कुठेही आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये बोलत नाही आणि हात पुढे घेत नाही. तर आमच्या काकाजी बका काकाजी फारच जास्त तीव्र इच्छामुळे हा पहिला आणि शेवटचा, याच्यानंतर नाही. माझं काम आता ते कर्तव्य मी करत राहतो. त्याबरोबर फक्त आज एकासाठी बोलायला उभं राहिलो की बाकी कशावर बोलणार नाही. पण तो आज मी मुलं इथं बसलेले पाहिले, मी बोलवून आणले त्यांना सगळे बाहेर. कारण आपण मिडल एज आणि त्याच्या वरचेच मुलं आणि व्यक्ती आणि महिला आमच्या बसलेल्या असतात. पण तू खऱ्या अर्थानं पुढच्या पिढीला हे संस्कार केले पाहिजे. पुढच्या पिढीपर्यंत पिढ्या हे आपलं चाललं पाहिजे. वारकरी संप्रदाय असेल, संस्कार असतील, संस्कृती असेल. त्यामुळे आमचे बजरंगदलाचे मुलं चांगले काम करतात, निश्चितपणे चांगलं काम करतात. पण तो एक काम त्यांनी आता बजरंगदलाने स्वतःच्या खांद्यावर घ्यायला पाहिजेच की जे हे आहे की जे नवीन आपली पिढी आहे ती जिथं जिथं आपल्या महाराजांचे कीर्तन असतील, भजन असतील, कार्यक्रम असतील, तिथं आपली नवीन पिढीनं, तरुण पिढीनं त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. कारण एक चांगले विचार आपल्यावर पुढच्या पिढीसाठी आपल्याला घेऊन जायचे आहे. त्यामुळे मी तेवढ्यासाठीच बोलण्यासाठी उभा राहिलेला आहे. माझं हे म्हणणं नाही की सगळेजण वारकरी बना, सगळेजण टाळकरी बना, सगळे गुरुवृंद चाला आणि हे करा, असे माझं म्हणणं नाही. परंतु वेळोवेळी आपल्या धर्मासाठी, आपल्या संस्कृतीसाठी हजर राहणे आणि हे विचार आणि ही परंपरा पुढे चालवणे. ज्यांना इथं सहभाग घेतात ते सहभाग घेतात, बाकीचे आपले कामं धंद्यात, बाकीचे आपल्या गोष्टी आहेत त्याही कराव्या. परंतु हाही परंपरा वारकरी संप्रदायाची पूर्ण पताका ही शेवटपर्यंत आपल्या खांद्यावर ठेवावी. एवढ्यासाठीच मी फक्त मुलांसाठी उभा राहिलो. सगळ्यांना यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.